Myself is Pawar H from HM College Karad. लास्ट लेक्चरमध्ये आपण थेरॉटिकल क्वेश्चन बघितलेले सेट टॉपिकवरचे. त्यामध्ये आपण कार्डिनलिटीचे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व केलेले, ॲज वेल ॲज आपण काही वेन डायग्रामने एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न केलेला. सो अगेन आपण काही थेरॉटिकल एक्झाम्पल बघूया सेट टॉपिकवरचे. सो माय क्वेश्चन इज, इन अ हॉस्टेल 25 स्टुडंट्स टेक अ टी, 20 students take a coffee, 15 students take a milk, 10 students take both tea and coffee, 8 students take both milk and coffee. None of them take tea and milk both, but everyone take at least one drink. Find the total number of students in the hostel. Okay, एक हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये काही स्टुडंट्स आहेत. त्यातले काही स्टुडंट्स म्हणण्यापेक्षा 25 स्टुडंट टी घेतात, 20 स्टुडंट कॉफी घेतात, 15 स्टुडंट मिल्क घेतात. त्यानंतर 10 स्टुडंट असे आहेत की ते टी अँड कॉफी बोथ घेतात. त्यानंतर 8 स्टुडंट आहेत की मिल्क अँड कॉफी घेतात. अँड नन ऑफ देम मीन्स एकही स्टुडंट असा नाही आहे की जो टी अँड मिल्क ॲट अ टाइम घेतो किंवा बोथ घेतो. अँड तिन्ही पे पेणारा पण त्यांनी तिथे मेन्शन केलेलं नाही. बट एव्हरीवन टेक ॲटलिस्ट वन ड्रिंक, एव्हरीवन टेक ॲटलिस्ट वन ड्रिंक. म्हणजे असा कुठला स्टुडंट नाही की एकही ड्रिंक घेत नसेल. सो इथे काय करायचं, आपण टी घेणारे स्टुडंट डिनोट करायचे, म्हणजे टीने डिनोट केले. कॉफी घेणारे स्टुडंट सीने डिनोट केले. अँड मिल्क घेणारे स्टुडंट एमने डिनोट केले. ओके, सो हिअर गिवन एन ऑफ टी इज गिवन. हाऊ मेनी एन ऑफ टी? एन ऑफ टी इज गिवन 25. एन ऑफ सी किती दिलेला आहे आपल्याला? 20. एन ऑफ एम किती दिलेला आहे आपल्याला? which is 15. Now thereafter both घेणारे, so n of t intersection दोन्ही घेणारे, n of t intersection c किती दिलेला आहे? n of t intersection d किती दिलेला आहे? 10. n of m c intersection m किती दिलेला आहे? which is 8. and n of T of intersection m किती दिलेला आहे? 0. as well as n of तिन्ही पेअर घेणारे पण आपल्याला इथे दिलेले नाहीये. so which is also 0. so this is a given. okay, this is given information. पहिल्यांदा काय केलं मी? T डिनोट केला. T कशाने डिनोट केला? the number of student taking tea. C डिनोट केला number of student taking coffee. M डिनोट केला number of student taking milk. त्यानंतर गिवन इन्फॉर्मेशन मिळाली. आता आपल्याला काय करायचं? टोटल नंबर ऑफ स्टुडंट. सो हा माझा हॉस्टेल असेल. या हॉस्टेलमध्ये काही स्टुडंट टी घेणारे असतील, काही स्टुडंट मिल्क घेणारे असतील आणि काही स्टुडंट कॉफी घेणारे असतील. इथे ऑलरेडी सांगितलं टी अँड मिल्क नाही घेत, त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन काय आलं? 0 आलं. सो हा टी आहे, हा मिल्क आहे आणि हा सी आहे. सो ह्या वेन डायग्रामने आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट काढू शकतो. बिकॉज ह्या हॉस्टेलमध्ये जेवढे स्टुडंट आहेत ते ॲटलिस्ट एक ड्रिंक घेतात. त्यामुळे ही सगळ्यांची युनियन जी बनेल ती युनियन मीन्स काय असणार आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. सो आता मी फर्स्ट काय करूया बघा. सो मी लेट करते. लेट टी सेट ऑफ स्टुडंट्स, सेट ऑफ स्टुडंट्स who take tea, who take tea. ओके, हा कन्सिडर केला. सी सेट ऑफ स्टुडंट who take coffee and set of student who take milk. ओके, नाव गिवन इन्फॉर्मेशन आपण काढली. गिवन काय काढली? एन ऑफ टी काढला, एन ऑफ सी काढला, एन ऑफ एम काढला, एन ऑफ टी इंटरसेक्शन सी काढला, एन ऑफ टी इंटरसेक्शन एम काढला, एन ऑफ सी इंटरसेक्शन एम काढला आणि एन ऑफ टी इंटरसेक्शन सी इंटरसेक्शन एम ऑल्सो इज गिवन. सो आपल्याला काय करायचं आहे? एन ऑफ टी युनियन सी युनियन एम फाइंड आउट करायचं आहे. सो वी हॅव अ फॉर्म्युला. एन ऑफ टी युनियन सी युनियन एम इज इक्वल टू n of t plus n of c plus n of m minus n of t intersection c, n of t intersection m, n of T intersection C intersection M
plus n of t intersection c intersection m. So this is a formula is given. पण आपण आधी हा काय करायचा आहे वेन डायग्राम ने फाइंड आउट करूया. सो दिस क्वेश्चन मी लॉक करते. सो यूजिंग अ वेन डायग्राम हाउ टू सिम्प्लिफाय दिस क्वेश्चन. सो इन अ हॉस्टेल टी घेणारे स्टुडंट आहेत. ओके, मिल्क घेणारे स्टुडंट्स आहेत अँड कॉफी घेणारे स्टुडंट्स आहेत. ओके, आता हे कॉम्बिनेशन असं का केलं नाही यावेळी, बिकॉज ह्यावेळी कॉम्बिनेशन केलं असतं तर तिथे टी अँड मिल्क घेणारे कॉम्बिनेशन दाखवावं लागलं असतं. पण टी अँड मिल्क घेणारे एकही पॉसिबिलिटी नाही आहे, त्यामुळे हे असं घेऊ शकत नाही. सो मी ह्या वेळेने घेतलं. सो हा माझा जो सेट आहे टी घेणार आहे, हा माझा कॉफी घेणार आहे आणि हा एम घेणार आहे. आता मी पहिल्यांदा काय करणार, टी आणि कॉफी घेणारे किती आहेत 10. सो इथे 10 स्प्लिट झाले. त्यानंतर कॉफी अँड मिल्क घेणारे किती आहेत 8. सो या सेक्शनमध्ये 8 स्प्लिट झाले. आता टी नुसते टी घेणारे किती होते 25, पण त्यातले ऑलरेडी इथे कॉफी घेणारे पण आहेत. सो 10 स्टुडंट त्यातले मायनस करायचे. सो 25 मायनस 10 विच इज 15. सो नुसते टी घेणारे 15 मिळाले. कॉफी घेणारे टोटल आपल्याकडे 20 आहेत, पण त्यातले 10 टी पण घेतात, 8 मिल्क पण घेतात. सो 20 मधून 18 मायनस केले तर इथे 2 नंबर फक्त कॉफी घेणारे आणि मिल्क घेणारे टोटल 15 आहेत, पण त्या 15 मधले 8 जण असे आहेत की ते कॉफी पण घेतात. म्हणून 15 मायनस 8 इज इक्वल टू 7. ह्या सगळ्यांची जी ॲडिशन आहे ती टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे. बघा ह्या सगळ्यांची ॲडिशन काय आहे, 15 प्लस 10 25 25 प्लस 10 35 35 प्लस 7 which is a 42. So this number is the total number of students present in the hostel. हे वेन डायग्राम ने काढलं. पुन्हा एकदा वेन डायग्राम सांगते. टी घेणारे, कॉफी घेणारे आणि मिल्क घेणारे असं काढून घेतलं. पहिल्यांदा इंटरसेक्शन लिहायचं. टी अँड कॉफीचं इंटरसेक्शन 10 आहे म्हणून इथे 10 लिहिला. कॉफी अँड मिल्कचं इंटरसेक्शन 8 आहे म्हणून इथे 8 लिहिला. आता नुसतं टी घेणारे किती आहेत 25, पण 25 मध्ये कॉफी घेणारे 10 जण आहेत. सो 25 मायनस 10 इज 50. सिमिलरली कॉफी घेणारे 20 आहेत, पण त्यातले काही स्टुडंट टी घेतात, काही स्टुडंट मिल्क घेतात. म्हणजे 18 स्टुडंट असे आहेत की ते कॉफी विथ टी अँड मिल्क घेतात. त्यामुळे 20 पैकी 18 गेले. रिमेनिंग फक्त 2 जण राहिले की जे कॉफी घेतात. मिल्क घेणारे टोटल 15 आहेत, पण त्या 15 पैकी 8 जण असे आहेत की जे कॉफी घेतात. त्यामुळे 15 मायनस 8 केल्यानंतर 7 मिळेल आणि ह्या सगळ्यांचे ॲडिशन म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन द हॉस्टेल. सो हे आपण वेन डायग्रामला MCQ टाईपमध्ये सॉल्व करू शकतो. पण इन थेरॉटिकल वी कॅन स्टार्ट लेट करायचा सेट TCM. देन आफ्टर गिवन इन्फॉर्मेशन घ्यायची अँड देन आफ्टर वी सॉल्व टोटल नंबर ऑफ स्टुडंट number of students in the hostel is equal to n of t union c union n. So we have a formula. union चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे बघूया. इथे आपण 42 आन्सर काढलेलं होतं, तेच आन्सर येते का बघूया. n of t plus n of c plus n of n minus n of t intersection c minus n of c intersection n minus n of t intersection n minus n of t intersection c intersection n. Now we substituting value here. So we get here 25 plus 20 plus 15 minus 10 minus 8 minus 0 minus 0. So we can simplify this. So 25 plus 20 which is 45, 45 plus 15 which is 60. 60 minus 18. So we get here total number of students in the hostel is 42. I hope you understand how to simplify this question. Now we can solve the next question. Write down the next question. Next question. From
amongst, from amongst 2000 literate individual of a town 70% read Marathi newspaper. Next, 50% read English newspaper. And 32.5% read both Marathi and English newspaper. Find the number of individuals who read first at least one of the newspaper. Second, neither Marathi nor English newspaper. Third, only one of the newspaper. Okay, so this is my question. एक टाउन आहे त्यामध्ये 2000 पीपल लिटरेट आहेत आणि त्यातले आपल्याला पर्सेंटेज वाईज दिले की मराठी किती जण न्यूजपेपर वाचतात, इंग्लिश किती जण वाचतात आणि मराठी आणि इंग्लिश बोथ किती जण वाचतात. ओके, सो टोटल हा हे असेल टाउन असेल त्यामुळे काही टोटल किती आहेत 2000 हे आहे. सो n of x काय असेल ना माझा 2000. ओके, नाव नेक्स्ट काय सांगितलंय द ए सेट आपण कन्सिडर करायचा मराठी न्यूजपेपरवाला, बी सेट काय कन्सिडर करणार इंग्लिश न्यूजपेपरवाला. सो n of a किती दिले रे n of a इज इक्वल टू 70%. 70% म्हटल्यानंतर काय करायचं पर्सेंटेजचे नंबरमध्ये कन्वर्ट करायचे. सो 70% अमॉंग ऑफ दिस. सो आधी बघा मी काय करते की पहिल्यांदा आपण काय करणार एक्स टोटल नंबर ऑफ पीपल्स इन द टाउन. दॅन आफ्टर ए सेट इज कन्सिडर रीड मराठी न्यूजपेपर, बी सेट इज कन्सिडर read English newspaper, and then after given information n of x is equal to we have a 2000. Then after 70% of 2000. So simplify. How to simplify? 70 divided by 100 multiply 2000. So we get here n of a is equal to how many? These are cancel out. So we get here 1400. This is n of 4, n of a. Now n of b, how many n of b? N of b is given how many percentage? 50% of 2000. So 50% of 2000. Again we simplify 50 divided by 200 multiply 2000. So this simplifies. So n of b is given how many? 1000, because this
and this cancel out, and multiplication we get 1000. Now both paper means A intersection B given 32.5. So 32.5% of 2000. So that means 32.5 divided by 100 multiply 2000. So these are cancel out. Now simplify. So we get here how many? So we get here 650. So n of A intersection B we get 650. Now we find here at least one newspaper. At least one means काय? एक किंवा एकापेक्षा जास्त means we can find here A union B. Number of A union B. Okay. So how to find A union B? We have a formula n of A plus n of B minus n of A intersection B. Then after next काय करायचं आहे? Neither मराठी nor English म्हणजे एकही न्यूजपेपर न वाचणारे. So in Venn diagram, how to? Here we draw the Venn diagram. This is my town. Here total 2000 people is considered. Now here this set is a set is a Marathi newspaper, B set is a English newspaper. Okay, and in between here both newspaper. So हे झालं combination newspaper, both newspaper वाचणार आहेत. This way and this way. Remaining people here present which is not read any newspaper. So here आपल्याला total number neither मराठी nor English कुठे असणार आहे? हा इथला जो स्पेस आहे की नाही त्यामधला. मग तो कसा काढायचा? ह्यामधून युनियन मायनस करायची. कोणामधून युनियन मायनस करायची? 2000 आहेत की नाही त्यातून A युनियन B नंबर मायनस करायचा. सो पहिल्यांदा आपण बघूया. दिस इज A, दिस इज B. इन बिटवीन किती स्टुडंट इथे आहेत की बोथ वाचतात विच इज 650. बरोबर आहे. नाव फक्त मराठी वाचणारे किती होते रे? 1400. सो 1400 मराठी वाचणारे, पण त्यातून मराठी आणि इंग्लिश वाचणारे 650 गेल्यानंतर किती रिमेनिंग राहील? 750 इथे रिमेनिंग राहील. त्यानंतर 1000 आहेत ते इंग्लिश वाचतात, पण त्या 1000 मधले 650 आहेत ते काय वाचतात? इंग्लिश आणि मराठी वाचतात. मग 650 1000 मधून मायनस केले तर इथे फक्त इंग्लिश वाचणारे किती मिळतील? 350. ओके. सो ह्या सगळ्यांची जी काही ॲडिशन येणार आहे ती ॲडिशन मीन्स काय असणार आहे तुमची? की दोन्ही न्यूजपेपर वाचणारी. सो ॲडिशन करून बघा. 750 प्लस 650 प्लस 350. सो 051. So 14 and plus 3 1750. This is the addition for both newspaper. आणि हे both newspaper 2000 people मधून मायनस केले तर मिळणारे जे नंबर असेल तो नायदर मराठी नॉर इंग्लिशचा असेल. ओके. आणि नंतर काय सांगितलंय? ओनली वन न्यूजपेपर. ओनली वन न्यूजपेपर म्हणजे एकच न्यूजपेपर वाचणारे. मग एक इथे तर दोन्ही वाचतात ह्या कॉम्बिनेशन मधून, म्हणजे एकच न्यूजपेपर वाचणारे म्हणजे हा कॉम्बिनेशन म्हणजे किती आहे? 750. आणि फक्त इंग्लिश वाचणारे किती आहेत? 350. ह्या दोघांची ॲडिशन जी काही असेल ती ॲडिशन म्हणजे एकच न्यूजपेपर वाचणारी. पण हे आपल्याला वेन डायग्रामने आपण काढलं. पुन्हा एकदा सांगते. पहिल्यांदा काय केलं आपण की नंबर ऑफ लिटरेट पीपल किती आहेत? 2000. त्यानंतर ए सेट कन्सिडर केला. ए सेट काय असणार आहे तुमचा? की रीड मराठी न्यूजपेपर. बी सेट कन्सिडर केला रीड इंग्लिश न्यूजपेपर. सो त्यानुसार इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन पर्सेंटेजमध्ये होती ती नंबरमध्ये कन्वर्ट केली. ए इंटरसेक्शन बी पण काढला. पहिली सेट काय? ॲटलिस्ट वन न्यूजपेपर. ॲटलिस्ट वन न्यूजपेपर दॅट मीन्स काय? इज रीड इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी. ॲटलिस्ट म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त, म्हणजे इथे युनियन काढायचे. ही युनियन काढताना नेहमी लक्षात ठेवायचं ज्या वेळेला आपण वेन डायग्राम काढणार आहोत तर वेन डायग्रामनुसार पहिल्यांदा दिस इज माय एक्स सेट, दिस इज माय ए सेट, दिस इज माय बी सेट. पहिल्यांदा नेहमी इंटरसेक्शन द्यायचं. सो ए आणि बीचं इंटरसेक्शन किती आहे? 650. पण टोटल ए नंबरमध्ये किती आहेत? 1400. 1400 मधून 650 मायनस करायचे म्हणजे तुम्हाला कोणते मिळतील? 750. बी सेटमध्ये 1000 स्टुडंट पीपल्स आहेत, पण त्यातून 650 इंग्लिश आणि मराठी दोन्ही वाचतात. मग रिमेनिंग पीपल फक्त इंग्लिश वाचणारे किती मिळाले? 350.
ह्या तिघांची ॲडिशन म्हणजे ॲटलिस्ट 1 न्यूजपेपर वाचणारे मिळतील. हे आपण फॉर्म्युलाने सॉल्व्ह करणार आहोत, पण MCQला क्वेश्चन आला तर वेन डायग्रामने तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. त्यानंतर नायदर मराठी नॉर इंग्लिश, नायदर मराठी पण वाचत नाही, इंग्लिश पण वाचत नाही, ते पीपल्स इथे राहिलेले आहेत बाजूच्या सेटमध्ये. मग टोटल 2000 मधून ह्यांची ॲडिशन मायनस केली. सो दोज पीपल विच इज नॉट रीड इंग्लिश नॉट ऑर मराठी. आणि नंतर ॲटलिस्ट 1, मग तो मराठी आहे का इंग्लिश आहे त्यांनी सांगितलं नाही आहे, फक्त एक न्यूजपेपर. मग एक न्यूजपेपर वाचणारे फक्त किती आहे तिथे 750. ते कोणता वाचतात? मराठी. आणि 350 कोणता वाचतात? इंग्लिश. मग ह्या दोघांची ॲटलिस्ट ॲडिशन केली म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला? ॲटलिस्ट 1 न्यूजपेपर. सो वी कॅन सॉल्व हिअर दिस प्रॉब्लेम. सो फर्स्ट by theoretically let x, we can consider x set of on literate individual, a set of individual who read Marathi newspaper. B, set of individual who reads English newspaper. Okay, so this we can denote. Now given, this is given, so n of x is given, how many? 2000. N of a is given 70% of 2000. We can convert, simplify, so we get 1400. N of b we get 1000. N of a intersection b we get 650. Now we find we can find here first number of individuals who read at least one of the newspaper which is N of A union B. So we use here formula. So this we can note करते हैं. So first at least 1. So N of A union B, which is the formula is N of A plus N of B minus N of A intersection B. So this is 400 plus 1000 minus 650. So this is simplified. So N of A union B we get how many? We get 1750. आपण ॲडिशन करून पण हाच नंबर फाइंड आउट केलेला तिघांची. नेक्स्ट सेकंड आहे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल who read neither who read neither Marathi nor English. That means we find N of A union B complement. A union B complement means we have a formula N of x minus N of A union B. So काय मिळेल 2000 minus 1750. So simplify. Total number of neither read English nor Marathi, which is 250. Okay, and last the number of
individual, third, who read only one newspaper. So is equal to n of a intersection b complement means फक्त मराठी वाचणार plus n of a complement intersection b. So we have a formula. काय फॉर्म्युला आहे रे माझ्याकडे हा, which is n of a minus n of a intersection b plus n of b minus n of a intersection b. So simplify करूया आपण. So we get here n of a plus n of b minus 2 times of n of a intersection b. So तो आकडा आपण काढलेला होता, किती होता 1100. सो आता तोच निघतोय का बघूया आपण, which is 1400 plus 1000 minus 2 multiply 650. So which is 2400 minus, okay, so we get 1100 people neither you read only one newspaper. So I hope you understand. Now next lecture we solve another problems for set topic. Thank you.